नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जयदीप सावंत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज, खुशखबर. अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या रब्बीच्या अनुदानाच्या वाटपाबाबत एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मित्रांनो, रब्बी हंगाम 2025 बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी 10,000 रुपये रब्बीचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप करण्यात आलेलं होतं, परंतु बऱ्याच साऱ्या जिल्ह्यात देखील शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. याच्यामध्ये 22 जानेवारीपासून काही शेतकऱ्यांना उर्वरित असलेलं अतिवृष्टीचं अनुदान वितरणास सुरुवात झालेली होती आणि याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान वितरित करण्यात आलं त्या शेतकऱ्यांचं रब्बीचं अनुदान बाकी होतं. मित्रांनो, राज्यात 282 तालुके पूर्णतः नुकसानग्रस्त बाधित करण्यात आलेले आहेत, अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहेत. त्याचबरोबर ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या झालेल्या अवेळी पावसामुळे कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांना हे रब्बीचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं होतं आणि याच पात्र असलेल्या आणि मंजूर असून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता अखेर हे रब्बीचं अनुदान वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. एखाद्या शेतकऱ्याचं 1 हेक्टर क्षेत्र बाधित दाखवलं असेल त्या शेतकऱ्याला हेक्टरी 10,000 रुपये अशी नुकसान भरपाई मिळणार आहे, किंवा एखाद्या शेतकऱ्याचं 50 गुंठे क्षेत्र बाधित दाखवले असेल तर त्याला 5,000 रुपये अनुदान वाटप मिळणार आहे, किंवा दाखवलेल्या बाधित क्षेत्राच्या प्रमाणानुसार शेतकऱ्याला हे रब्बीचं अनुदान वितरित केलं जाणार आहे. कालपासूनच ह्या अनुदानाच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे रब्बीचं अनुदान वितरित होईलच. काळजी करण्याचं काही कारण नाही. ज्यांना कोणाला हे अनुदान मिळाले त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.